पुण्यापासून 20 किलोमीटरच्या अंतरावर एका साखर कारखान्यासाठी लागणाऱ्या जमिनीचं भूमिपूजन होणार होतं आणि ते भूमिपूजन श्री शरद पवार यांच्या हस्ते होणार होतं. शरद पवार हे कार्यक्रमास्थळी पोहोचले आणि तिथे भाषणात त्यांनी असं जाहीर केलं की या जागेचं भूमिपूजन झालेलं असलं तरी या जागी साखर कारखान्याऐवजी सॉफ्टवेअर IT पार्क उभारलं जाईल. तेव्हा भूमिपूजनाचे आयोजक मदन बापना आणि माजी खासदार नानासाहेब नवले हे काहीसे नाराज झाले होते. काही दिवसांपूर्वीच मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या अधिकाऱ्यांनी शरद पवार यांना IT पार्क साठी पुण्याजवळ जागा हवी यासाठी निवेदन दिलं होतं आणि ही गोष्ट लक्षात ठेवून शरद पवार यांनी साखर कारखान्यासाठी नियोजित जागा सॉफ्टवेअर पार्कला देऊ केली आणि माजी खासदार नानासाहेब नवले यांना हिंजवडीच्या जागेऐवजी पर्यायी जागा देऊ असं आश्वासन दिलं आणि अशा प्रकारे शरद पवारांच्या एका निर्णयामुळे पुण्याजवळच्या हिंजवडी भागात 2800 एकरात एक मोठं IT पार्क उभारलं गेलं, ज्याची वार्षिक उलाढाल 2 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.